And Exodus chapter 2 verse 11 to 15. निर्गम याचा दुसरा अध्याय 11 ते 15. And it came to pass in those days when Moses was grown that he went out into his brethren and looked on their burdens, and he spied an Egyptian smiting an Hebrew, one of his brethren, and he looked this way and that way, and when he saw that there was no man, he slew the Egyptian and hid him in the sand. And when he went out the second day, behold, two men of the Hebrews strove together, and he said to him that did the wrong, wherefore smitest thou thy fellow? And he said, that is Moses said, these Hebrews said, oh, who made thee a prince and a judge over us? Intendest thou to kill me, as thou killest the Egyptian? And Moses feared and said, surely this thing is known. Now when Pharaoh heard this thing, he sought to slay Moses. But Moses fled from the face of Pharaoh and dwelt in the land of Midian, and he sat down by a well. काही दिवसांनी असे झाले की मोशे मोठा झाल्यावर त्याने आपल्या भाऊबंदाकडे जाऊन त्यांचे काबाड कष्ट पाहिले. त्या प्रसंगी आपल्या भाऊबंदांपैकी एका इब्राला कोणी मिस्री मारित असलेला त्याला दिसला. तेव्हा त्याने इकडे तिकडे समोर नजर फेकली व कोणी नाही असे पाहून त्या मिस्र्यास ठार करून त्याला वाळूत लपवले. तो पुन्हा दुसऱ्या दिवशी बाहेर गेला. तो दोघा इब्री माणूसास एकमेकांशी मारामारी करताना त्याने पाहिले. तेव्हा ज्याचा अपराध होता त्यास तो म्हणाला, तू आपल्या सोबत्याला का मारित आहेस? तेव्हा तो त्यास म्हणाला, तुला आम्हावर अधिकारी व न्यायाधीश कोणी नेमले? तू त्या मिस्र्यास जीवे मारले तसे मलाही मारावयास पाहतोस काय? तेव्हा मोशेला भीती वाटली. तो म्हणाला, खरोखर ती गोष्ट फुटली. फारोच्या कानी ती गोष्ट गेली. तेव्हा मोशेला मारून टाकण्याचे त्याने योजले. पण मोशे फारोकडून पळून मिद्यान देशात जाऊन पोहोचला आणि तेथे एका विहिरीपाशी बसला. It's a big story now, because we are going to see different passages today to understand. One thing we see here, that Moses ran from Pharaoh's place and went and sat by a well. आणि मोठी गोष्ट आहे. आपण वेगवेगळे अध्याय आपण पाहणार आहोत ही गोष्ट हे करण्यासाठी. पण इथे एक गोष्ट मी बघतो की मोशे जो आहे तो फारोपासून पळून गेलेला आहे आणि त्या विहिरीपाशी जाऊन तो बसलेला आहे. एव्हरीथिंग वॉज व्हेरी स्मूथ. सर्व काही अगदी व्यवस्थित चाललं होतं. ही वॉज ग्रोइंग ॲज अ प्रिन्स इन द पॅलेस. आणि त्या महालामध्ये तो राजकुमारासारखा वाढत होता. बिकॉज हिज फारोज डॉटर अडॉप्टेड हिम ॲज हर सन. आणि मग कारण फारोच्या मुलीनं कन्येनं त्याला आपला मुलगा म्हणून दत्तक घेतलं होतं. So now he grew up well, clothed well, stayed well, ate well. Everything was very comfortable, lavishly. आणि म्हणून तो अगदी छान वाढत होता. चांगली वस्त्र, उत्तम वस्त्र घालत होता. उत्तम अन्नपदार्थांचं सेवन करत होता आणि अगदी उत्तम अशा वातावरणामध्ये त्याचं पालन पोषण होत होतं. But in his spirit something he felt. पण त्याच्या अंतःकरणामध्ये त्याला काहीतरी वाटलं. And he went to look to his brethren, as we saw last time that he looked to see his brethren. आणि मग तो आपल्या भाऊबंदांना पाहण्यासाठी गेला. And then he saw one Egyptian man smiting the Hebrew. आणि मग त्याने पाहिलं की एक मिस्री जो आहे तो त्या एका इब्राला मारत आहे. He couldn't bear that. मग त्याला ते सहन झालं नाही. He looked this side and that side. There is no one to see, no one to look what he is going to do. आणि मग त्याने इकडं तिकडं पाहिलं की तो काय करत आहे हे पाहण्यासाठी तिथं कोण नाहीये. He killed that Egyptian and he hid in the sand. आणि मग त्याने त्या इब्राला मारला आणि त्या वाळूमध्ये त्याला पुरून टाकले.
And he thought nobody saw that, so he thought everything is okay. आणि मग त्याला असं वाटलं की आता ते काही कोणी बघितलेलं नाही, ठीक आहे, पचलं माझं. Sometimes we do some things. कधी कधी आपण काहीतरी करतो. What we feel, what we think it's the right. आणि मग कारण आपल्याला वाटतं किंवा आपण असा विचार करतो की हे योग्य आहे. Or in other words, if you look to this passage, you can say that Moses went to save his brethren. आणि मग दुसऱ्या भाषेमध्ये जर पाहिलं का आपण ह्या अध्यायाकडे पाहिलं तर आपण असं की त्याच्या भाऊबंधांना वाचवण्यासाठी मोशे तिथे गेलेला He had a concern for his people. आणि त्याच्या लोकांसाठी त्याला कळवळा आलेला आहे. And this Egyptian is beating his brethren, so he could not take up that. कारण तो मिस्री जो आहे त्याच्या भाऊबंधांना मारत आहे ते त्याला सहन झालं नाही. So he took such a step that he killed that Egyptian. आणि मग त्यांना अगदी ते पुढचं पाऊल उचललं त्या रागाच्या भरात की त्यांना त्या इब्राला त्या मिस्रीला मारूनच टाकलं. So sometimes we take a step then suddenly our total life changes. आणि कधी कधी अशा प्रकारचं काहीतरी पाऊल आम्ही उचलतो आणि आमचं संपूर्ण जीवन जणू काही बदलून जातं. Now here he was in the palace as a prince, but now because he killed this man, Egyptian man, now this news went to Pharaoh, so Pharaoh wanted to kill Moses. आणि मग तिथं तो अगदी राजकुमार आहे, महालात राहणार आहे, पण ही जी वार्ता आहे ती फारोपर्यंत पोहोचलेली आहे. आणि ज्यावेळेस फारोला कळलं की त्या मिस्र्यालाच मोशेला मारलेला आहे त्यावेळेस आता फारोला मोशेला मारून टाकायची इच्छा झाली. So he ran away from the face of Pharaoh and went and dwelt in the land of Midian, and he sat down by a well. 15th verse it says. आणि 15 वचन जर आम्ही पाहिलं तर तो त्या फारो पासून तो पळून गेला, मिद्यान देशामध्ये तो पळून गेला आणि त्या विहिरीपाशी जाऊन तो बसला. Now just keep this in mind. We will see another one portion, another story from the scripture that what does it tell us. आणि मग हे वचन आम्ही आमच्या मनात ठेवूया आणि आणखीन एक वचन आम्ही पाहूया, आणखीन एक गोष्ट पाहूया की जे आम्हाला काय सांगते ते पाहूया. Yeah, from another character we are going to look today, parallel to this incident. So from Genesis, if you read chapter 25 to 29. आणि आणखीन एक गोष्ट आम्ही शिकणार आहे, आणखीन एक व्यक्तिमत्व आम्ही पाहणार आहोत अगदी ह्याच गोष्टीवरून. उत्पत्ती याचा 29वा अध्याय. From 24 to 29. 24वा अध्याय आणि 29वा वचन. No. From 25 chapter to 29 chapters. These 4 chapters. अरे 4 अध्याय. हे 4 अध्याय आहेत. 24 अध्याय ते 29 अध्यायापर्यंत. If you look at the story, there are so many things, and I will come to the point. I will explain you. आणि मग हे काय आपण सगळं वाचणार नाहीये, पण जर आम्ही थोडीशी गोष्ट पाहिली तर आपण लक्षात येईल. मी तुम्हाला थोडंसं स्पष्ट करून सांगतो. There we see the character of Jacob. आणि इथं आम्ही याकोबाचं व्यक्तिमत्व पाहतो. Now when in the chapter 25 we read that the Isaac and Rebekah they were blessed with the twins, that is Esau and Jacob. आणि मग आम्ही थोडंसं पाहिलं की 25व्या अध्यायामध्ये जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की इसाकाला आणि रिबेकाला देवानं आशीर्वादित केलं आणि एसाव आणि याकोब यांचा जुळ्यांचा जन्म झाला. But we see, because it's a long story, we cannot read all that, but I'm just giving that note so that you can read it afterward. आणि मग ही मोठी गोष्ट आहे, आपण एवढं काही वाचू शकत नाही, पण मी सांगत आहे की जेणेकरून तुम्ही नंतरही वाचू शकाल. So then when Esau was first born, so he was elder brother and Jacob was a younger one. कारण एसावचा पहिल्याने जन्म झाला होता म्हणून तो मोठा होता आणि याकोब हा लहान होता. So then time came, then the Esau went to the field outside to hunt, and then he came and he was very hungry.
आणि वेळ अशी आली की एसाव आणि याकोब दोघं मोठे झाले. एसाव हा पारधी झाला, शिकारी करायचा, आणि तो असंच एकदा शिकार करायला गेला होता आणि तिकडून परत आल्यावर तो खूप भुकेला होता, थकलेला होता. But Jacob was a favorite of his mother. पण याकोब जो आहे तो आईचा लाडका होता. So he was helping mother and he was cooking things and all. आणि मग तो आईला सहाय्य करायचा, घरामध्ये थोडंसं कामं करायचा, घरामध्ये स्वयंपाकी करायचा. And then we see that he was preparing something stew. Then the Esau asked him for the food. आणि मग आपण बघत आहे की काहीतरी तो शिजवत आहे आणि तो सूप वगैरे बनवत आहे. आणि मग एसाव जो आहे तो थकून भागून आलेला आहे, त्याला तो अन्न मागतो तिथं. So Jacob, he agreed to give. आणि मग याकोब पण द्यायला तयार आहे. But he says, give me the sell your birthright to me. आणि पण तो त्या बदल्यात त्याला म्हणतो की तुझा जन्माचा जो हक्क आहे ज्येष्ठत्वाचा तो मला दे, मग मी तुला देणार. In the olden days, the eldest son would have a major portion of everything what belongings. आणि मग त्या जुन्या काळामध्ये जो मोठा मुलगा असायचा, ज्येष्ठ मुलगा जो असायचा, त्याला प्रत्येक गोष्टीचा एक मोठा वाटा मिळायचा. And then we see that then he Esau took it very lightly. He says, what is there? Like, what you want birthday, you take it. But give me food, I'm hungry now. आणि मग आपण पाहतो की एसावने ते खूप अगदी सहज घेतलं. तो त्यामध्ये काय आहे, मोठ्यापणामध्ये काय आहे, तुला पाहिजे ना घे, पण आता मला खायला दे, मी भुकेलो आहे. But dear people of God, previously in between, God has taught us wonderfully on the topic of tongue. आणि माझ्या प्रियानं आम्हाला गेल्या काही आधीच्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे, देवानं खूप सुंदर रीतीनं आपल्याला जीभ या विषयावरती शिकवलेलं आहे. There is a life and death, the power of the life and death in our tongue. आणि आपल्या जिभेच्या हाती जीवन आणि मृत्यूचे सामर्थ्य आहे. So sometimes what we confess, we think what is there, just forget it, we take it very lightly. आणि मग ज्यावेळेस आपण काहीतरी कबूल करताना आपल्याला असं वाटतं की त्यात काय आहे, चालतंय, आणि आपण अगदी सहज घेतो ती गोष्ट. But that affected Esau's life. पण तीच गोष्ट एसावाच्या जीवनावर परिणामकारक झाली. So the Jacob, he sold, means like he gave the food to Esau his brother, and he took the authority of birthright, Jacob himself. आणि मग याकोबाने काय केलं तर त्याला आपल्या भावाला एसावाला त्यांना अन्न दिलं, पण त्या बदल्यात त्यानं त्याचा अधिकार जो आहे, ज्येष्ठत्व जे आहे ते त्याच्याकडून घेतलं. Okay, here it was okay. आणि इथपर्यंत ठीक आहे. And afterward, as Isaac was growing old, आणि नंतर इसाक जसा म्हातारा होऊ लागला, then he thought to bless, in the olden days, these fathers, they should bless their children. आणि मग त्याला असं वाटलं की गेल्या जुन्या काळामध्ये आपले जे वडील असायचे ते आपल्या लेकरांना आशीर्वादित करायचे. If you read in 27th chapter, we read that Isaac called Esau, the eldest son, because he was favorite. He was hunting that deer and everything, and he was also a very good cook, and he used to cook the food, and Father Isaac used to like and love that. आणि मग इथं बघतो की आपण इसाकानं काय केलेलं आहे की त्या आपल्या एसावाच्या ज्येष्ठ मुलाला त्याला बोलवलेलं आहे, कारण तो शिकारी होता आणि उत्तम शिकार करून तो आणायचा आणि तो चांगलं उत्तम अन्न सुद्धा शिजवायचा आणि तो आपल्या बापाला खाऊ घालायचा आणि ते बापाला ते फार आवडायचं. So then one day he calls him and says, I'm going to bless you now. Before that you prepare a food and bring for me, and then I will eat the food and then I will bless you. आणि तो म्हणाला की आता मला तुला आशीर्वाद द्यायचा आहे, पण तत्पूर्वी तू शिकार करून आण, अन्न करून शिजवून मला हरणाचं चांगलं मांस घाल, मी पहिल्यांदा ते खातो, तृप्त होतो आणि मग मी तुला आशीर्वाद देतो. But here Isaac's wife Rebecca heard this, and she heard this, and she told his son Jacob to all the stories there again, big it is. आणि मग इथं इसाकाची जी पत्नी रिबेका आहे तिने हे सर्व काही ऐकलं आणि तिनं त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते याकोबाला जाऊन सांगितल्या. And Rebecca prepares a food at home, and of course she's a mother, she knows to cook better, so the taste which he likes, her son Esau cooks the way she knew that, and of course mother only must have taught that, and then she prepares a food like Esau used to prepare.
आणि मग तिनं अन्न तयार केलं. जसं साहजिक आहे, आई आहे तर उत्तम भोजन ती तयार करत असणार आहे, जी चव एसावाला आवडते आणि ज्या प्रकारे जी चव इसाकाला आवडते, ज्या प्रकारे एसाव तयार करतो, साहजिक तिनंच त्याला शिकवलं असेल, तिनं ते अन्न तयार केलं. So Esau was actually hairy and Jacob was eating that much hair on his hand. आणि मग एसाव जो आहे तो केसाळ होता, पण याकोबाच्या शरीरावर केस नव्हते. So that's how then mother and the son Jacob, Rebecca and Jacob, mother and son, they both plan and they feed Isaac, they give him the food and he receives, Jacob the youngest one receives the blessings. आणि मग अशा प्रकारे ह्या याकोबानं आणि आईनं ही योजना केली आणि त्यांनी इसाकाला खाऊ घातलं आणि याकोब जो लहान होता त्याने ज्येष्ठाचे सर्व जे आशीर्वाद आहे ते त्याला प्राप्त झाले. Means they both of them, they deceived. Jacob deceived his father and he took the authority, the blessings for the elderly one, he took that upon his life. आणि त्या दोघांनी त्याची फसवणूक केली. याकोबाने आपल्या पित्याला फसवलं आणि जे ज्येष्ठत्वाचे जो आशीर्वाद होते ते त्यांना आपल्याला मिळवून हिसकावून घेतले. So then later Jacob receives blessings and he is away now. आणि म्हणून आता याकोबाला आशीर्वाद प्राप्त झाले आणि आता त्याला माहिती होता आता. And then later Esau comes there. आणि थोड्या वेळानं मग पुन्हा एसाव तिथं आला. And when Esau comes, then he asks now to father Isaac, Father, get up, I prepared a food for you. आणि मग तो आपल्या पित्याला म्हणतो की पिताजी उठा, आता मी तुमच्यासाठी अन्न तयार केलेलं आहे. Then Isaac gets shocked. मी इसाकाला धक्का बसला. Then who was he that he came and received already blessings? I blessed him. आणि मग तो म्हणतो की तो कोण होता ज्याला मी आशीर्वादित केलं, त्यांना आशीर्वाद घेतले, त्याला मी आशीर्वादित केलेला. Anyway, to make it short, then Isaac and Esau, they come to know that Jacob has deceived them. आणि मग ह्या दोघांनाही कळून चुकलं, इसाकाला सुद्धा आणि एसावाला सुद्धा, की याकोबाने त्या दोघांना फसवलेलं आहे. Now as I said, Isaac was old already. His eyes also had become dim. He couldn't see because of the old age, and he was not well. आणि जसं तुम्हाला मी सांगितलं की इसाक जो आहे तो म्हातारा झालेला होता, त्याच्या दृष्टी सुद्धा मंदावली होती, फारसं तो पाहू शकत नव्हता. So then Esau thought that I'll wait for some time. आणि मग एसावनं हा विचार केला की थोडा वेळ मी वाट बघतो आता. Now anyway, father, today or tomorrow he is going to die. Now he has become very old. Now his health is also not good. He will die today, tomorrow. आज ना उद्या बाप मरणारच आहे, त्याचं काय तेवढा तो आरोग्य त्याचं व्यवस्थित नाही, आज ना उद्या तो मरेल. So but when he dies, I will not leave Jacob. पण ज्या वेळेस बाप मरेल त्यावेळेस मी मात्र याकोबाला सोडणार नाही. I will take revenge of this. आणि ह्याचा मी बदला घेणार. I will kill Jacob. आणि मी याकोबाला मारणार. Now when this story, when this news came to Jacob, आणि मग ही वार्ता ज्यावेळेस याकोबाला कळली, and even of course the Rebecca mother, when she came to know about this, that Esau planned to kill Jacob. आणि रिबेकाला सुद्धा कळली की तिचा ज्येष्ठ मुलगा जो आहे तो याकोबाला मारण्याचा योजना करत आहे. Now we'll read some scriptures from Genesis chapter 29. आणि मग उत्पत्ती याचा 29व्या अध्यायामधून आम्ही काही वचन वाचूया. So what do we read? That Jacob runs away from his brother Esau, so that he will be not caught with his brother and then he should not kill him. आणि मग आपण काय बघतो की याकोब जो आहे आपल्या भावापासून पळून गेलेला आहे, जेणेकरून त्याच्या हातामध्ये तो सापडू नये, त्यांना त्याला मारू नये म्हणून. And then we read the 29 chapter 1 onwards. We'll read up to 5 here. 1 to 3 we can read, and let's see. Then Jacob went on his journey and came into the land of the people of the east, and he looked, and behold, a well in the field, and lo, there were 3 flocks of sheep
lying by it, for out of that well they watered the flocks, and a great stone was upon the well's mouth, and thither were all the flocks gathered, and they rolled the stone from the well's mouth, and watered the sheep, and put the stone again upon the well's mouth in his place. Then Jacob said unto them, My brethren, whence be ye? And they said, Of Haran are we. And he said unto them, Know ye Laban the son of Nahor? And they said, We know him. मग याकोब मार्गस्थ होऊन पूर्वीकडील लोकांच्या प्रदेशात जाऊन पोहोचला. तेथे त्याने पाहिले तो एका शेतात एक विहीर त्याच्या दृष्टीस पडली. तिच्या आसपास शेरडे मेंढ्यांचे कळप बसले होते, कारण त्या विहिरीचे पाणी काढून कळपास पाजीत असत. त्या विहिरीच्या तोंडाशी थोंड होता, तो मोठा होता. सर्व कळप तेथे जमल्यावर विहिरीच्या तोंडावरचा थोंड उलटून मेंढरास पाणी पाजीत आणि मग तो परत जागच्या जागी विहिरीच्या तोंडावर ठेवी. याकोब त्यास म्हणाला, माझ्या बांधवानो, तुम्ही कोठले? ते म्हणाले, आम्ही हाराणातले. मग त्याने त्यास विचारले, नाहोराचा मुलगा लाबान याला तुम्ही ओळखता काय? ते म्हणाले, ओळखतो. So what we see is, in Exodus we saw Moses ran from Pharaoh and went and had sat down by the well. आणि मी इथं काय पाहत आहे की निर्गममध्ये मी पाहिलं की मोशे जो आहे तो फारो पासून पळून गेला आणि त्या विहिरीपाशी एका जाऊन तो बसला. Now here in this story we saw Jacob runs away from his brother Esau and came and sat in the place where there is a well. आणि मग इथं आम्ही पाहतो की याकोब जो आहे आपला भाऊ एसावापासून तो पळून जात आहे आणि तो जिथं विहीर आहे तिथं येऊन तो बसलेला. Now these two stories we see that they ran because of some incidents. आणि मग ह्या दोन गोष्टी आम्ही पाहतो की काही कारणास्तव ह्या दोघंही पळून गेलेले आहेत. But there is one more incident who went to the well. We'll see that in Genesis chapter 24. आणखीन एक घटना त्या विहिरीजवळ घडलेली आहे ती आपण पाहूया. उत्पत्ती याचा 24वा अध्याय. If you look into that now Abraham has become old now here. आणि मग आम्ही पाहतो की अब्राम जो आहे तो वयातीत झालेला आहे. Verse 24 verse we read that and Abraham was old and well stricken, means he was well advanced in age, and the Lord had blessed Abraham in all things. आणि पहिल्या वचनामध्ये जर पाहिलं की आता अब्राहम आता वृद्ध होऊन अगदी वयातीत झाला. परमेश्वराने अब्रामाला सर्व बाबतीत आशीर्वादित केले होते. And second verse, and Abraham said unto his eldest servant of his house that ruled over all that he had, put I pray thee thy hands under my thigh. And third verse, and I will make thee swear by the Lord, the God of heaven and the God of the earth, that thou shalt not take a wife unto my son of the daughters of Canaanites, among whom I dwell. But thou shalt go unto my country and to my kindred, and take a wife unto my son Isaac. 1-4. अब्रामाच्या सर्वस्वाचा कारभार पाहणारा एक सर्वात जुना सेवक होता. त्याला त्याने म्हटले, तू आपला हात माझ्या मांडीखाली ठेव. मी तुला परमेश्वराची, आकाश व पृथ्वी यांच्या देवाची शपथ घेण्यास सांगतो की ज्या कणानी लोकात मी राहत आहे त्यांच्या मुलींपैकी कोणतीच माझ्या मुलासाठी तू नवरी पाहणार नाहीस, तर माझ्या देशाला माझ्या अब्दाकडे जाऊन तेथून माझा मुलगा इसहाक याच्यासाठी नवरी पाहून आणशील. Now here Abraham is sending his eldest servant of his house to go to Mesopotamia, his brethren, to go and see for a girl, a wife for his son. आणि इथं आम्ही पाहत आहे की जो सर्वात जुना जो ज्येष्ठ नोकर अब्रामाच्या घरामध्ये आहे, ज्याला सर्वस्वाची माहिती आहे,
अब्राम त्याला त्याच्या देशामध्ये मेसोपोटेमिया या ठिकाणी त्याला पाठवत आहे की आपल्या मुलासाठी इसाकासाठी मुलगी पाहण्यासाठी. Now he has got a task and you can see a vision also. आणि मग आता त्याला मोठं एक चॅलेंज मिळालेलं आहे आणि आव्हान पण आहे आणि त्याचबरोबर त्याला एक दृष्टांत पण दिलेला आहे. When you are assigned for some big job, it's not in those days it was not an easy thing. आणि मग एखादी गोष्ट तुम्हाला मोठं जर जबाबदारी दिली तर ती काय अगदी सोपी नव्हती, साधं सोपं नव्हतं त्याच्यात. We say that olden days, what we speak, it had a great authority in the power. आणि मग गेल्या जुन्या काळामध्ये ज्या शब्दाला खूप मान होता, अगदी लोक त्या शब्दाखातर स्वतःचा जीव सुद्धा देत असत. Very much what they swear, what they confess, that's it. आणि मग खूप त्या गोष्टीवरती ते स्थिर असायचे. जे काही त्यांनी बोललं, जे काही वचन दिलं, संपलं, दिलं ते दिलं. Now he Abram asked his servant to put his hand under the thigh and swear to him. आणि इथं अब्रामाने आपल्या सेवकाला सांगितलेलं आहे की माझ्या मांडीखाली हात ठेवून तू शपथ व्हा. That you will go and see for a girl for Isaac his son as a wife. आणि तू जाऊन माझा मुलगा इसहाक याच्यासाठी तू मुलगी पाहशील. Now he had a great tension now. आता त्याला अगदी विचारात पडला तो. Now he doesn't know who is their family, who are all, what not. Of course he's an old servant, but in olden days it was not an easy thing to meet anybody. No phone calls, no photos, nothing. Nobody knows anything. Only they are staying there, they knew that. आणि त्या काळामध्ये साहजिकच कोणत्या सुविधा नव्हत्या, फोन नव्हते किंवा काही पिक्चर्स नव्हते, चित्राच्या सुद्धा गोष्टी नव्हत्या, तर फोटो नाही. मग कशा प्रकारे फक्त एकमेकांच्या बोलण्यावरून जे काही आपल्याला माहिती प्राप्त होते तेवढीच त्याला माहिती होती की कोणीतरी आहे त्याचं, पण बाकी त्या बिचारायला काहीच माहित नव्हतं ते कोण आहेत, कुठले आहेत, कसे दिसतात, काहीच नाही. In verse 10 and 11 we read that. So he swears, of course, means the servant swears Abraham and then he goes now to Mesopotamia. आणि मग त्या सेवकानं त्याला खात्री दिली आणि तो आता त्या मेसोपोटेमियासाठी निघाला. Now 10th and 11th verse will read. And the servant took 10 camels of the camels of his master and departed, for all the goods of his master were in his hand. And he arose and went to Mesopotamia unto the city of Nahor. And he made his camels to kneel down or rest without the city by a well of water at the time of the evening, even the time that women go out to draw water. मग तो सेवक आपल्या धन्याच्या उंटांपैकी 10 उंट घेऊन निघाला. त्याच्यापाशी त्याच्या धन्याच्या सर्व प्रकारच्या मौल्यवान वस्तू होत्या. तो आराम नहराईम यातील नाहोराच्या नगरात गेला. संध्याकाळी स्त्रिया पाणी भरण्यास बाहेर निघतात त्या सुमारास त्याने नगराबाहेरील वहिरीजवळ आपले उंट बसवले. Now we saw 3 character stories here. आणि आज आपण 3 जे चरित्र आहेत वेगवेगळ्या कथेतले आपण पाहिले इथं. Moses, he ran to save his life. He ran in the wilderness and he sat by the well. आणि मोशे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो पळून गेला आणि त्या विहिरीपाशी जाऊन तो बसला. Then we saw Jacob. He runs away to save his life from his brother Esau, who is angry now. He's going to kill him, so he runs away and goes by the well and sits there. आणि मग इथं आम्ही याकोब पाहिला जो आपल्या भावापासून स्वतःला बचाव करण्यासाठी तो पळालेला आहे आणि तोही जाऊन त्या विहिरीपाशी बसलेला आहे. Now third one we saw. Now the Abraham's servant, now he is in big tension. He takes the camels and goes to a place and he waits. Now he don't know where to go, whom to ask, what to ask. All the big question, tension is there with all responsibilities. And he goes and waits by a well of water. आणि आम्ही इथं अब्राहमाचा जो सेवक आहे त्याच्याकडे आम्ही पाहतो तो खूप मोठ्या चिंतेमध्ये आहे. त्याला माहित नाही कुठं जायचं, कोणाला भेटायचं, काय करायचं, पण तोही तिथं गेलेला आहे आणि तो त्या विहिरीपाशी तो बसलेला आहे. Now listen carefully.
आणि लक्षपूर्वक आहे का? Very, very important point we are now going to come into. आणि मग खूप महत्वाच्या मुद्द्यावरती आम्ही आता येत आहोत. Now when we say about, when we think of well, पण ज्यावेळेस आम्ही विहिरीचा विचार करतो, what do you think of? काय विचार करताय तुम्ही? Well, naturally, if you know in the field, if you go, well is not never like, next to their doorstep there is a well. आणि मग साहजिक आहे, एखाद्या शेतामध्ये वगैरे आम्ही विहिरीला बघितलं, आपण जातो तिथं, विहीर साहजिक आपल्या दाराच्या पशी तर नसते, दाराच्या अगदी बाहेर आहे, दाराच्या बाहेर पडलो आणि विहीर आहे असं नसतं. Usually it's in the field where the water is needed. So it will be in the field, in the farm where, far away from the house. आणि मग वास्तविकता ती जी शेतात असते किंवा घरापासून लांब असते, जिथं पाण्याची आवश्यकता असते, अशा ठिकाणी ती असते. So well is a place of lonely. आणि मग जे विहीर जे आहे ते एकांताचं स्थान आहे. And we think it's a danger also. Sometimes we think that well, so it's a danger to go near the well. आणि मग कधी कधी आपण म्हणतो की विहिरीपाशी जाणं धोकादायक सुद्धा आहे. So even we don't let children to go that side also. We don't allow, oh, that side well is that, you're not supposed to go there. We do shout at them. आणि मग आपण लहान लेकरांना सुद्धा आम्ही पाठवत नाही, तर अशा ठिकाणी आपण म्हणतो की अरे इथे विहीर आहे, जाऊ नकोस तिथं. But dear people of God, पण माझ्या प्रियानो, if you look today also, आज जरी तुम्ही पाहिलं, many people, those who are fed up in their life, पुष्कळशे लोक जे आपल्या जीवनामध्ये त्रस्त झालेले आहेत, discouraged, निराश झालेले आहेत, they think to go to the well to finish their life. आणि ते सुद्धा असाच विचार करतात, ते विहिरीपाशी जाऊन स्वतःचं जीवन संपवण्याचं. Or other word you can say, some places, some village or place if you see, that well is known for that, for suicide. आणि मग दुसऱ्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर काही ठिकाणी काही हे आपण पाहतो, गोष्टी बघतो, त्या गोष्टी ती किंवा ती विहीर त्याच्यासाठी प्रसिद्ध असते, आत्महत्येसाठी. Now my question to you is, माझा प्रश्न आज तुम्हाला असा आहे, have you ever been in a lonely place? काय तुम्ही कधी अशा एकांताच्या ठिकाणी आहात का? गेला. Have you been any time कधी अशा एकांताच्या ठिकाणी तुम्ही गेलेला आहात का? in the field by a well? आणि शेतामध्ये विहिरीजवळ. Actually, well, if you look to, जर आम्ही विहिरीकडे पाहिलं, for worldly people, well is a place of end of their problem or life. आणि जगिक लोकांसाठी ती विहीर जणू काही ती असं ठिकाण आहे जिथं त्यांच्या जीवनाच्या समस्यांचा ते अंत करतील, जीवनाचा अंत करतील. When I was studying, I was looking to this point. आणि ज्यावेळेस मी अभ्यास करत होतो, या मुद्द्याकडे पाहत होतो, I also thought of going to the well several times. आणि मी सुद्धा असा विचार केला की पुष्कळ वेळा की मी विहिरीकडे जाऊ. For what? कशासाठी? To finish my life. माझं जीवन संपवण्यासाठी. I decided, one word, just one word they should say to me, I'll just go and jump. आणि मी बऱ्याच असा विचार केलेला होता, ठरवलेलं होतं की एक शब्द त्यांनी मला बोलू देत, मी जाऊन मी विहिरीत उडी मारेन. So one word if they speak, that's enough. आणि एक शब्द त्यांनी बोलला की बस. But by grace of God, पण देवाच्या कृपेनं that time never came. ती वेळ कधी आली नाही. Lot of problems in the family. पुष्कळशा समस्या होत्या परिवारामध्ये. No peace in the family. या परिवारात शांती नव्हती. All the time fights. आणि प्रत्येक वेळेस भांडणं. So many times I thought of committing suicide. आणि पुष्कळ वेळा मी आत्महत्या करण्याचा विचार केला. So dear people of God, so in frustration, at the time of trials and tribulation problems,
we think to just go and end our life. आणि ज्यावेळेस आपण त्रासामध्ये असतो, चिंतेमध्ये असतो, त्या प्रसंगातून जात असतो, आपल्याला असं वाटतं की आपलं जीवन आपण संपवून टाकावं. We are 4 brothers, but nobody knows to swim. आणि आम्ही 4 भाऊ आहेत, पण कोणालाच पोहता येत नाही. In our time, when we were growing young, there was no swimming pool here in Midaj, so there was no point of learning. And our family, in our really far off relatives, some incident took place, so they never encouraged to learn to swim. आणि मग आमच्या परिवारामध्ये ज्यावेळेस आम्ही मोठे होत होतो, इथं कुठंच पोहण्याचं काही ठिकाण नव्हतं किंवा शिकवण्याचं ठिकाण नव्हतं. आणि आमच्या परिवारामध्ये सुद्धा एक घटना जी अशी नातेवाईकांच्या मध्ये घडली होती की त्यामुळे घरच्यांनी पोहण्यासाठी बंदीच घातली होती. So we never learned to swim. आणि म्हणून आम्ही पोहण्यास शिकलोच नाही. So because of the problem, then I thought that's the best way to just go and finish up my life. आणि त्या कारणाचं मला असं वाटलं की तो एक चांगला हे आहे की जाऊन आपलं जीवन संपवायचं. No doubt that is a place for people, worldly people, and that's what they think, that they are out of the problem. आणि यामध्ये शंका नाही की लोकांसाठी, जगिक लोकांसाठी ती गोष्ट आहे, ती ठिकाण आहे आणि त्या समस्येमधून बाहेर जाण्याचा तो एक मार्ग त्यांना तो असा वाटतो की ह्यातून बाहेर पडू शकतो या मार्गात. So when there is a problem, so in the worries, in the tension, we go in a lonely place and sit. आणि ज्यावेळेस आमच्या समस्या असतात, त्रास होत असतो आणि चिंतेमध्ये आम्ही व्यस्त असतो, त्याने आम्ही एकांतामध्ये जाऊन ज्यावेळेस आम्ही बसतो, we don't know what to do. आपल्याला माहित नसतं की काय करायचं. Just think of Moses. आणि मोशेचा विचार करा. He was like a prince in the palace. आणि तो त्या राजमहालामध्ये राजकुमार होता. He came out, but he came to know that this news he has killed the Egyptian. This news has gone to Pharaoh, and Pharaoh's after him to kill. He ran. आणि मग ज्यावेळेस त्याला हे कळलं की मी त्या मिस्राला मारलेला आहे आणि ही वार्ता फारोपाशी पोहोचलेली आहे आणि फारो आता मला मारणार आहे, हे कळल्यावर तो पळून गेला. So now situation total changed now. आता परिस्थिती पूर्ण बदलून गेली. He was like a prince in the palace now, but he is homeless now. आणि मग तो त्या राजमहालामध्ये राजकुमार होता, पण आता तो बेघर आहे. Wandering in the wilderness. आणि त्या अरण्यामध्ये फिरत आहे. Sitting at the well. आणि तो त्या अशा मलालमुख होऊन तो त्या विहिरीपाशी बसलेला आहे. Dear people of God, माझ्या प्रियानो, you must have come to this situation. कदाचित तुम्ही अशा परिस्थितीमध्ये आला असाल. But I want to tell you one more thing. पण मला तुम्हाला एक गोष्ट सांगू दे. Many times in the as duties are there, we get frustrated. आणि मग जसा पुष्कळ वेळा जसं आपल्या जबाबदाऱ्या असतात, आपण वैतागून जातो. This servant, Abram's servant, आणि हा अब्रामाचा सेवक, now where to go he doesn't know. मग आता कुठं जायचं त्याला माहित नाही. Now how to find a girl for our master's son? आणि मग आपल्या मालकाच्या मुलासाठी मुलगी कशी शोधायची. So which place did he go? आणि मग कुठल्या ठिकाणी तो गेला. He went to the place by well. He went and sat there and praying to God. आणि मग तो त्या विहिरीपाशी गेलेला आहे आणि तो देवाला प्रार्थना करत आहे. But as I said, पण जसं मी तुम्हाला सांगितलं, before coming to the Lord or before knowing the Lord, आणि प्रभूकडे येण्यापूर्वी किंवा प्रभूला ओळखण्यापूर्वी, I thought of going to the well. आणि मी सुद्धा त्या विहिरीपाशी जाण्याचा विचार केला होता. To finish up my life. माझं जीवन संपवण्यासाठी. But by the grace of God, that time never came in. पण देवाच्या कृपेनं ती वेळ कधी आली नाही. But dear people of God, पण माझ्या प्रियानो, listen carefully. लक्षपूर्वक ऐका. As I came to the Lord, जसं मी प्रभूकडे आलो, see, problem didn't vanish. समस्या काय लगेच गायब होतात असं नाहीये. There were challenges, there were trials. Many trials were there in my life. आणि माझ्या जीवनामध्ये सुद्धा पुष्कळशा समस्या होत्या, पुष्कळशा त्रास, वेदना होत्या. But after knowing God, पण देवाला ओळखल्यानंतर I did go to the lonely places. आणि मी सुद्धा त्या एकांताच्या ठिकाणी जायचो. I did went. आणि मी I did go and sat at the lonely place. आणि मग त्या एकांताच्या जागी मी बसायचो. Sometimes I didn't feel like to pray. आणि मग कधी मला असं वाटायचं की मी प्रार्थना करावी. I didn't feel like to pray. ओके, मग
प्रार्थना करू नये असं वाटायचं. Sometimes, but just to go in a lonely place, just relax and just speak to God, that's it. आणि मग पण प्रार्थना करायची नाही, पण जाऊन एकांताच्या ठिकाणी बसायचं आहे, त्या स्वतःला अस्वस्थ करायचं आहे, देवाशी संवाद साधायचा आहे आणि बस. Not once or twice, many times I've been to the lonely place. आणि एकदा दोनदा नाही, पुष्कळ वेळा मी अशा एकांताच्या ठिकाणी गेलेलो आहे. But this place of lonely. पण ही एकांताची जी जागा आहे. Now these two you saw, Moses and Jacob. They ran for their life and they are at the place of well. Don't know what to do. आणि मग दोन ह्या व्यक्तींच्याकडे आम्ही पाहिलं, मोशे आणि याकोब. ते त्यांच्या जीवन वाचवण्यासाठी, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ते पळालेले आहेत आणि त्या विहिरीपाशी बसलेले आहेत. आता माहित नाही की पुढे काय करायचं आहे. But here we see the Abraham's servant. आणि इथं आम्ही पाहतो अब्रामाचा जो सेवक आहे, He also came by the well of water. आणि तोही त्या पाण्याच्या विहिरीजवळ आलेला आहे. But what does he do? पण तिथं तो काय करत आहे? Now here listen to his prayer, verse 12. आणि इथं त्याची प्रार्थना ऐका 12व्या वचनामध्ये. Genesis 24 verse 12. And he said, O Lord, God of my master Abraham, I pray thee, send me good speed this day, and show kindness unto my master Abraham. Behold, I stand here by the well of water, and the daughters of the men of the city come out to draw water. That's it, 12 and 13. आणि तो बोलला, हे परमेश्वरा, माझा धनी अब्राहम याच्या देवा, तू आज कृपा करून माझी कार्यसिद्धी कर. माझा धनी अब्राम याचवर दया कर. पहा, मी या पाण्याच्या विहिरीपाशी उभा आहे आणि गावातल्या कन्या पाणी भरावयास बाहेर येत आहेत. Dear people of God, माझ्या प्रियांनो, here is by a well of water there. आणि इथं तो त्या पाण्याने भरलेल्या विहिरीपाशी आहे. And now he is praying to God. आणि तो देवाला प्रार्थना करत आहे. And he is saying, show kindness to my master Abraham. आणि तो म्हणत आहे की माझ्या जो मालक आहे त्याच्यावर तू दया कर, धन्यावर दया कर. The work which is given to me, it is his. आणि जे काम मला सोपवलेले आहे, जी जबाबदारी मला सोपवलेली आहे, ही त्याची आहे. I don't know what to do. मला माहित नाही काय करायचं. I am here near the well. आणि मी इथं विहिरीच्या जवळ बसलेलो आहे. Where to go, whom to go, I don't know. आणि कुठं जायचं, कोणाकडे जायचं मला माहित नाहीये. But I am here. पण मी इथं आहे. He is praying there. तो तिथं प्रार्थना करत आहे. Hope do you understand what I am telling you? आणि मी अपेक्षा करते की तुम्हाला समजते का की मी काय सांगत आहे तुम्हाला. Moses and Jacob, they ran for their life and they are at the by a well. आणि मोशे आणि याकोब जे आहेत ते आपला जीव मुठीत घेऊन पळालेले आहेत आणि ते आता त्या विहिरीजवळ आलेले आहेत. But here this servant, पण इथं हा जो सेवक आहे, whose master is Abraham, the God's appointed servant. आणि ज्याचा जो मालक जो आहे, धनी जो आहे, तो अब्राम आहे, देवाचा अभिषिक्त सेवक असा आहे. Then when he comes to do his work, आणि ज्यावेळेस त्याचं काम करावेस तो आलेला आहे. now he is praying unto God of Abraham. आणि मग तो त्या अब्राहमाच्या देवाकडे प्रार्थना करत आहे. That's why God has mentioned, and we do mention in the prayer, our God is God of Abraham, Isaac and Jacob. आणि म्हणून हेच देवानं सुद्धा आपल्या नावासमोर नमूद केलेले आहे. आपण सुद्धा प्रार्थना करताना आपण त्या प्रकारे आपण नाव घेतो की आमचा देव जो अब्राहमाचा देव, याकोबाचा देव, इसाहकाचा देव. You know, there are two different kinds of things are there. Listen carefully. आणि दोन वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आहेत. You know, as I said, some people, the worldly people, go to the well to finish their life. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की काही लोक जे जगिक लोक आहेत ते विहिरीपाशी स्वतःचं जीवन संपवण्यासाठी जातात. But we as a children of God, पण आपण एक देवाची लेकरं या नात्यानं we need to come to the well. आणि आम्हाला सुद्धा त्या विहिरीपाशी येण्याची गरज We आहे. need to come to the well, I tell you. आणि मी सांगते तुम्हाला, आम्हाला त्या विहिरीपाशी यायची गरज आहे. We need to come to the well, a place of lonely,
to be with God and to speak to God. आणि मग त्या विहिरीपाशी म्हणजेच खरोखर विहिरीपाशी नाही पण अशा एकांताच्या जागेजवळ की जिथं आम्ही एकांतही राहू शकतो आणि मी देवाशी बोलू शकतो. Come with me to Gospel of John chapter 4. योहान कृष्णवर्तमान याचा 4 अध्याय. Gospel of John chapter 4. योहान कृष्णवर्तमान याचा 4 अध्याय. It's also a familiar word to all of us. आणि हे वचन आम्हा सर्वांना सर्वज्ञ आहे. Gospel of John chapter 4 verse 7 onwards. Now here we see there is one woman is there, Samaria woman. 7th verse we read that there cometh a woman of Samaria to draw water. आणि तेथे शमरोणाची एक स्त्री पाणी काढावयास आली. So now here woman, she has come in the noon time. आणि ही स्त्री जी आहे ती दुपारच्या वेळेस आलेली आहे. There is a reason for that. आणि त्याच्यासाठी ही कारण होतं. Because these Samaria people they are looked down in those days. कारण या शमरोणी लोकांना तुच्छ मानलं जायचं त्या काळामध्ये. So the Jews and the Sadducees, Pharisees, they look these Samaritan people are downcast people. आणि मग या यहुदी जे सदुकी आणि हे जे लोक होते ते या शमरोणी लोकांना खालच्या जातीचे लोक म्हणून जाणवत. So when the public, the people, the local people, these Jews or other people, those who come to fetch the water, at that time they are not supposed to come. आणि मग ज्यावेळेस इतर वेळेस ज्यावेळेस हे यहुदी लोक किंवा हे जे पाण्याजवळ यायचे त्यावेळेस हे शमरोणी लोकांना अधिकार नव्हता पाण्याजवळ यायचा. So seeing nobody is there at the well, आणि मग ते पाहून की आता ठीक आहे विहिरीपाशी कोणी नाहीये. now here she goes to the well to draw water. आणि मग ती त्या विहिरीजवळ गेलेली आहे पाणी आणण्यासाठी. Dear people of God, माझ्या प्रियानो, we sang song now. आपण नुकतंच गीत गायलं. जैसे हिरनी पानी के लिए प्यासा मैं भी हूँ तेरे लिए, as we are thirsty like a deer. आणि जसं जे हरिण आहे ते पाण्यासाठी तहानलेलं आहे. Even Psalmist says, as the deer panteth for the water, so my soul thirsteth after thee, O Lord. आणि स्तोत्रकर्ता सुद्धा म्हणतो की जसं ते हरण जे आहे पाण्यासाठी व्याकुळ झालेला आहे तसंच माझा आत्मा सुद्धा माझ्या देवा तुझ्यासाठी व्याकुळ झालेला आहे. That's why we read Psalms, it's so blessing and encouraging. That's why he wrote that psalm, the Lord is my shepherd. आणि म्हणूनच त्या स्तोत्रकर्ता तो अशा प्रकारे लिहिलेला आहे आणि त्या 23 स्तोत्रामध्ये तो लिहिलेला आहे की देव जो आहे परमेश्वर माझा मेंढपाळ आहे. And I will lack nothing. आणि मला काहीच उणे पडणार नाही. So if we understand to whom and where we are going in for what. आणि मग जर आम्हाला हे समजलं की आम्ही कोणाकडे जात आहे कशासाठी जात आहे. Now here Jesus comes to this lady, Samaria lady, आणि इथं शमरोणी स्त्रीकडे तो येशू ख्रिस्त आलेला आहे and asking for water. आणि तो तिला पाणी मागत आहे. And she says, you are a Jew and how come you are asking me a water to drink from a Samaria? ती त्याला म्हणते की अरे तू तर यहुदी आहात तुम्ही तर आणि तुम्ही एक शमरोणी स्त्रीकडे कसं पाणी मागत आहात. But that's what Jesus said. Jesus answered and said unto her, if thou knowest the gift of God, and who it is that said to thee, give me to drink, thou wouldst have asked of him, and he would give thee, he would have given thee living water. येशूने तिला उत्तर दिले, देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यावयास पाणी दे असे तुला म्हणणारा कोण आहे हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असते आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते. We are in our life, we are thirsty and hungry to be satisfied. आणि आपल्या जीवनामध्ये आम्ही तहानलेले आहोत भुकेलेले आहोत आपण तृप्ततेसाठी. But nothing can satisfy us. पण कुठलीच गोष्ट आम्हाला तृप्त नाही करू शकत. Nothing of this world or nobody can satisfy us. आणि या जगातली कुठलीच गोष्ट किंवा कोणीच आपल्याला तृप्त नाही करू शकत. We go to the well. आम्ही विहिरीजवळ जातो.
draw water, but no satisfaction at all. आम्ही पाणी काढतो पण आमची तहान कधी भागत नाही. That's where we end up our life. आणि अशा प्रकारे आम्ही आमचं जीवन संपवून जातो. We go to the well to end up our life. आणि आपण विहिरीपाशी आपलं जीवन संपवायला जातो. The Samaritan lady didn't know who Jesus was. आणि या शमरोनी स्त्रीला माहित नव्हतं की येशू कोण आहे. We are also going to the well, but there is a Jesus is coming to us, but we don't recognize him. आणि आपण सुद्धा त्या पाण्याजवळ जातो, विहिरीजवळ जातो, पण येशू आपल्याकडे येतो, पण आपण त्याला ओळखतच नाही. Jesus said, if you knew the gift of God, and if you understood me who is asking you the water, if you would have asked him, he would have given you the living water. आणि येशू तिला म्हणत आहे की जर तुला देवाचं दान असतं आणि तुला हे कळलं असतं की तुला पाणी मागणारा कोण आहे आणि त्याच्याकडे तू मागितलं असतंस तर त्यानं तुला जीवनाचं पाणी दिलं असतं. So Jesus was the gift of God. She didn't recognize that. आणि मग येशू ख्रिस्त हा देवाचं वरदान आहे, देवाचं दान आहे हे तिला समजलंच नाही. So we say today we know Jesus, we believe in Jesus, but still we don't know if we ask him, he can give us the living water. आणि मग आजही आम्ही येशूकडे जातो, आज आम्ही येशूला बघतो, पण आम्हाला हे समजत नाही की जर आम्ही येशूला विचारलं तर तो आम्हाला जीवनाचं पाणी देईल. That's why Jesus has told us in Matthew's Gospel chapter 6 verse 6. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने आपल्याला मत्ती शुभवर्तमान याच्या 6व्या अध्याय 6व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. But thou, when thou prayest, enter into thy closet, and when thou hast shut thy door, pray to thy Father which is in secret, and thy Father which seeth in secret shall reward thee openly. 6 chapter verse 6. जेव्हा जेव्हा प्रार्थना करतोस तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा व दार लावून घेऊन आपल्या गुप्तदर्शी पित्याची प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तिचे फळ देईल. Dear people of God, as I said, we need to go to the well. आणि जसं माझ्या प्रियाने मी तुम्हाला म्हटलं की आम्हाला विहिरीपाशी जायची गरज आहे. As a children of God today, sometimes when we go through different trials and tribulation, आणि देवाची लेकरं या नात्याने ज्यावेळेस आम्ही काही समस्यामधून आणि त्रासामधून जात असतो, God has not told us a lie. आणि देवाने आपल्याला खोटं नाही सांगितलेलं. That when you believe in me, that when I'm with you, you will never have any problem. आणि मग त्यांना असं आपल्याला कधी नाही सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवताय, मी तुमच्या बरोबर असतो, त्यावेळेस कधी तुम्हाला समस्या येणार नाही. But in Isaiah very clearly in 43 he says, you may go through water and you may walk on the you may go through water and river, but it will not drown you. पण यशाया या 43व्या अध्यायामध्ये त्यानं खूप स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुम्ही पाण्यावरून जाल, नद्यांवरून जाल, पण त्या तुम्हाला बुडवणार नाहीत. You may walk through fire, but it will not burn you. तुम्ही अग्नीतून चालाल पण ते तुम्हाला पोळणार नाही. These trials and tribulation will come. म्हणजे याचा अर्थ समस्या आणि त्रास येईल, but it will not drown you. पण ते तुला खाली पाडणार. That's why James 1 chapter verse 2 says, count it all joy when you go through different trials. आणि म्हणूनच याकोबाचे पत्र याचा पहिला अध्याय 2ऱ्या वचनामधून सांगितलेलं आहे की ज्यावेळेस तुम्ही वेगवेगळ्या समस्यामधून जात आहेत त्यावेळेस आनंदच माना. So dear people of God, what happens is in our life when we are facing challenges in our life, आणि मग माझ्या प्रियानं काय होतं ज्यावेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये समस्यांना सामोरे जातो. when we saw now we looked at this Abraham's servant, आणि ज्यावेळेस आम्ही अब्रामाच्या सेवकाकडे पाहतो, when Abraham told him to go to his house, his relatives and find a girl for my son, the servant didn't pray there. आणि मग ज्यावेळेस अब्रामाने सांगितलं की माझ्या मुलासाठी जा आणि त्याच्यासाठी मुलगी शोधून आण, त्यावेळेस त्यानं तिथंच प्रार्थना नाही केली. There he didn't pray. तिथं त्यानं प्रार्थना नाही केली. He went by the well. तो त्या विहिरीजवळ गेला and he prayed there. तिथं त्यानं प्रार्थना केली. Not in the publicly in front of Abraham or in the house he didn't pray. आणि मग लोकांसमक्ष, अब्राम समक्ष किंवा घरामध्ये त्यानं प्रार्थना नाही. He didn't fast and pray there in the house. तिथं घरामध्ये बसून त्यानं उपासनी प्रार्थना नाही केली. He went by the well. There he waited on the Lord. आणि त्या विहिरीजवळ तो गेला आणि तिथं त्यानं देवाची वाट पाहिली. Dear people of God, माझ्या प्रियानं, are we coming to the Lord?
काय आम्ही देवाकडे येत आहे का? Coming to the well means the place of lonely. आणि मग विहिरीच पाशी येणं याचा अर्थ त्या एकांती जागेजवळ येणं, एकांतात येणं. But which well are you coming to? पण कोणत्या विहिरीजवळ तुम्ही येत आहात? Which first well which speaks of lonely and the people go there to finish up their life. आणि मग जे पहिली विहीर जी एकांताचं ठिकाण आपल्याला तिथं लोक तिथं स्वतःचं जीवन संपवायला जातात. Or the well, which well where Jesus is there and where Jesus is ready to give us the living water. का ती विहीर जिथे येशू ख्रिस्त आहे आणि येशू ख्रिस्त तुम्हाला जीवनाचं पाणी द्यायला तयार आहे. So coming to the well is coming to the Lord. आणि मग विहिरीकडे येणं याचा अर्थ देवाकडे येणं. So when we are praying, not publicly, but we need to take what I'm trying to tell you is, we need to take out our time sometime and come out of the place, come out of our family, come out of public, go in a lonely place and sit with our Lord. आणि मग मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करेन, ज्यावेळेस आम्ही कधीतरी आम्हाला असा वेळ काढला पाहिजे एकांतामध्ये, ज्यावेळेस आम्ही देवाबरोबर, जिथून आमच्या परिवारामधून आम्ही बाहेर यायला पाहिजे, आमच्या समस्यामधून, आपल्या कामाच्या जबाबदाऱ्यांमधून आपण देवासंगती वेळ घालवला पाहिजे आणि देवाला प्रार्थना केली पाहिजे. And that's where God answered his prayer. आणि अशा प्रकारे देवाने त्याच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं Wonderfully. सुंदर रीतीने. He prayed to God. त्याने देवाला प्रार्थना केली, Lord, whom I go and ask for water to drink. आणि देवा मी ज्या मुलीकडं पिण्यासाठी पाणी मागेल, She will say, you drink and I will feed water to your camels. आणि मग ती म्हणेल की तू पाणी पी आणि मी तुझ्या उंटांना सुद्धा पाणी पाजते. Dear people of God, giving water to people, men, it's okay. आणि एखाद्या पुरुषाला पाणी देणं किंवा कोणाला तरी पाणी देणं ठीक आहे. They will drink little bit. ते एक तांब्याभर पाणी पितील. But camel, when they drink, and he carried 10 camel, not 1 or 2. आणि मग पण ज्यावेळेस उंट पाणी पितो आणि त्याच्याकडे 10 उंट आहेत. So what he prayed, see how when we go in the presence of the Lord and when we ask, God is ready to do for us everything as we ask. आणि ज्यावेळेस आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये जातो आणि ज्यावेळेस आम्ही देवाकडे काहीतरी मागतो, देव ते सगळं द्यायला तयार होतो जे काही आपण मागतो. But we need to understand where to go. पण आम्हाला हे समजलं पाहिजे की मी कुठे जायला, We need to which well to go. कुठल्या विहिरीकडे जायला पाहिजे. She went to the well. She was a Samaritan woman. She didn't know the Lord. आणि मग ती विहिरीकडे गेली. ती शमरोणी स्त्री होती, ती देवाला ओळखत नव्हती. The people they looked upon them down. आणि लोक त्यांच्याकडे तुच्छ नजरेनं पाहायचे. Now we may be today, we are also, that's why she said, how come you are asking water from me? Because we are considered as a thrown, downcast people. आणि मग म्हणून ती त्याला विचारते की कसं तू माझ्याकडे कसं पाणी मागत आहेस, कारण आम्हाला तर अगदी तुच्छ नजरेनं पाहिलं जातं, आम्हाला शिवलं जात नाही, आमचं पाणी कसं पिणार तुम्ही. Doesn't matter what people say about you, or how they are looking at you, what they say about you, don't think about that. आणि मग ह्याच्यावर काय फरक पडत नाही की लोक तुमच्याबद्दल काय बोलतात, कोणत्या नजरेनं बोलतात, काय विचार करतात, त्याच्याकडे बघू नका. Jesus said, if you would have asked me, I would have given you the living water. आणि येशू ख्रिस्त तिला म्हणाला की जर तू मला मागितलं असतंस तर मी तुला जीवनाचं पाणी देईन. If you have not asked Jesus to give you living water and to satisfy, come to Jesus and ask him. आणि जर अजून तुम्ही येशूला विचारलं नसेल ते जीवनाचं पाणी आणि तुम्हाला तृप्त करण्यासाठी त्याला विचारलं नसेल तर आज येशूकडे या आणि मागा त्याच्याकडे. Dear people of God, माझ्या प्रियानं, God's love is permanent. देवाचं प्रेम हे सार्वकालिक आहे. As I said, before coming to the Lord, I thought of going to the well to finish my life. आणि जसे मी तुम्हाला म्हणाले की प्रभूकडे येण्याच्या आधी मी त्या विहिरीजवळ जाऊन मी याचं स्वतःचं जीवन संपवण्याचा विचार करत होतो. But grace of God was upon me that time came for me. आणि पण देवाची कृपा माझ्यावरती होती की ते वेळ माझ्यावरती कधी नाही आली. But after knowing God, पण येशूला ओळखल्यानंतर there are a lot of problems, trials came. आणि पुष्कळशा समस्या आणि त्रास आला. I did go to the place of well. आणि मी त्या विहिरीजवळ जात असो, एकांताच्या ठिकाणी जात असे. And I asked Jesus to satisfy me, fill me with the living
water. आणि मग मी येशूला म्हणायचो की येशू तुझ्या त्या जीवनाच्या पाण्याने मला तृप्त कर. Before coming to the Lord, if I had gone to the well, life would have been finished. आणि मग देवाकडे येण्याच्या आधी जर मी विहिरीपाशी गेलो असतो मी माझं जीवन संपवलं असतं. But today I have gone many times to the well. आणि आज मी पुष्कळ वेळा विहिरीजवळ जातो. But I am refreshed. पण मी पुन्हा ताजतवाना होतो. I am satisfied. मी तृप्त होतो. I am been revived. आणि पुन्हा माझी पुनर्स्थापना व्हायला लागते. And I am here before you. आणि आज मी तुमच्या समक्ष आहे. So I want to encourage. आणि मला तुम्हाला उत्तेजन करायचं. No matter what situation you are going through. आणि ह्यामध्ये विचार करू नका की तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहात. Come to the Lord. प्रभूकडे या. Come into the lonely place. आणि त्या एकांताच्या जागी या. Jesus said, when you when thou prayest, enter into thy closet. Go in a lonely place with the Lord. Maybe in the room, in the well, or in the field, where I don't know. But you need to go. आणि मग येशूने सांगितलेलं आहे की ज्यावेळेस तू प्रार्थना करशील तुझ्या खोलीमध्ये जा, दार बंद कर, मग त्या एकांताच्या जागी जा. मग तुमची खोली असेल, एखादं शेत असेल, विहिरीजवळ असेल, जिथं कुठं असेल, पण तुम्ही आणि तुमचा देव एवढेच तिथं पाहिजे. There nobody sees us. तिथं कोणीच आपल्याला ओळखणार. We shout, we cry, nobody knows. आणि मग तिथं आम्ही ओरडू रडू काही करू कोणाला कळणार नाही. It says, pray to thy Father which is in secret, and thy Father which seeth in secret shall reward thee openly. आणि म्हणून तिथं म्हटलेलं आहे की तुझ्या गुप्तदर्शी पित्याला प्रार्थना कर, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता सर्वांसमक्ष तुला आशीर्वादित करेल. So God has rewarded me today, and I've been blessed by God's presence. आणि आज देवाने मला आशीर्वादित केलेलं आहे आणि त्याच्या उपस्थितीमध्ये मी आशीर्वादित आहे. I went to the well, but I'm not finished today because of my Lord. आणि मी विहिरीकडे गेलो, पण मी आज माझ्या देवामुळे मी संपलेलो नाहीये. In in book of Lamentation, आणि विलाप गीतामध्ये we are not consumed, it says. Lamentation after the Jeremiah, Lamentation chapter 3. विलाप गीत याचा 3रा अध्याय in 22 आणि 22वा वचन. It is of the Lord's mercies that we are not consumed, because His compassions fail not. They are new every morning. Great is thy faithfulness. आम्ही भस्म झालो नाही, ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेत खंड पडत नाही. 23. ती रोज सकाळी नवी होते, तुझी सत्यता थोर आहे. When we go in the presence of the Lord, आणि ज्यावेळेस आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये जातो, first thing we cannot go in the presence of God. आणि पहिली गोष्ट ज्यावेळेस आम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये जात नाही. No. We are not worthy, we are not holy to go in the presence of God. आणि आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये जाण्यास आम्ही तितके पवित्र नाही आहोत. We will be consumed. आणि आम्ही गेलो तर तिथं आम्ही भस्म होऊन जाऊ, कारण तो भस्म करणारा अग्नी आहे. But His mercy is upon us through Jesus Christ. येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याची दया आपणावरती आहे. That's why we are alive today. आणि म्हणून आज आम्ही जिवंत आहोत. That's why we get revived. आणि म्हणून आम्ही पुन्हा आमची नव्यानं आमची उत्पत्ती होते, नव्यानं आम्ही भरून जातो. That's why I want to encourage you. His mercy never fails. आणि म्हणून मी तुम्हाला आज उत्तेजन करत आहे की त्याची दया कधी संपत नाही. His compassion fail not. That's why we need to come to the Lord every morning. Great is thy faithfulness, He says. आणि म्हणून प्रत्येक सकाळी मोठ्या करुणेने आम्ही त्याच्या जवळ सत्यतेमध्ये आलं पाहिजे. When we go to the Lord, He will refresh us. He will not kill us. आणि मग ज्यावेळेस आम्ही त्याच्या जवळ जातो, आम्ही पुन्हा ताजेतवाने होतो. तो काय आम्हाला मारणार नाही. They that believe in the Lord shall not perish, but have everlasting life. आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्यांचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन मिळावं.